नमस्कार, शुभ सकाळ। आज 1 मे महाराष्ट्र दिन। तुम्हाला सगळ्यांना महाराष्ट्र दिनाच्या खूप शुभेच्छा। सकाळच्या 7 वाजले त्या आणि माझं गुरांची झालवट करून झाली, धार पण काढली म्हशीची। आता गुरांना वैरण ठेवायची। चला आता कॅरेट घेते आणि कॅरेटामध्ये गुरांना मुरघास ठेवायचा आहे। टमाट्यात काही गुरं येत नाही आता, कारण टमाट्यात खायला काही राहिलंच नाही आता। चला आता इथला मुरघास भरून गुरांना नेऊन ठेवते मी। वैरण ठेवली सगळ्या गुरांना। चला आता मुलांना आंघोळी घालते आणि माझं पण आवरून घेते आता। तर आता वाजले त्या सकाळचे 8:30 आणि मी चालले आता खाली रानात। सकाळ सकाळ आवरण्याच्या आधी जावं रानात, माझ्या परत उन्हाचं घरचं काम बघायला येतं। टमाट्याचं फाउंडेशन काढायचं आपल्याला। आता जाते लवकर, म्हणजे 12 वाजेपर्यंत करायचं काम रानात आणि परत घरी जायचं। 12 वाजेपर्यंत काय नाही, पण 11 वाजेपर्यंतच करावं लागेल, कारण गुरं पाणी दावायला जावं लागतं परत। एवढं गुरं थांबत नाही ती उन्हाचं। वैरण टाकली, वैरण खाते येते तोपर्यंत म्हणजे परत गेलं की आधी गुरं पाणी दावायची आणि परत नंतर मग घरचं काम बघायचं। आली आता मी खाली टमाट्यापाशी आणि फाउंडेशन काढून घ्यायचं आपल्याला। जरा ताप होणार आहे आता फाउंडेशन काढायला, कारण गुरांनी सगळं पाडलं आहे खाली। उभं असलं म्हणजे पटापट उरकतं तेवढं काढायला। आता जरा ताप होईल काढायला, चला तरी आपण काढून घेऊ। आणि इथं आल्या आल्या मला सापडला एक गोटी आंब्याचा पिकलेला आंबा। आता आधी आंबा खाऊ आणि मग सुरुवात करू फाउंडेशन काढायला। सुरुवात केली मी आता फाउंडेशन काढायला आणि 2 लाईनी संगच काढत आणल्या त्या, म्हणजे इळूचं मोठं मोठं ढेकार करायला येतं। उचलून न्यायला पण सोपं पडतं। परत 4-4 इळूला हिंडण्यापेक्षा एकदाच ढेगारा उचलून न्यायला की होतं। आता इकडले सुतुळी काय कापलेले, पण तिकडले सुतुळी कापलेले नाही, त्यामुळे आता इकडनंच लागले मी काढायला। आधी इकडनं काढत गेलं म्हणजे तिकडले परत सुतुळी कापून काढायचं। चला आता घेते पटापटा मी उन्हाच्या आधी काढून। इकडलं सुतुळं कापलेलं सगळं काढून झालं तेवढं। आता इकडं सुतुळं कापून घेते आधी, म्हणजे नंतर परत इळू काढायला येते। इकडच्या 3 लाईनी राहिल्या त्या सुतुळी कापायच्या आणि हे 4 अर्ध्या अर्ध्यातनं राहिले ते। तर आता सुतुळी कापून घेते मी। सुतुळी कापून झाली सगळी, आता एवढं काढून घेऊ
आणि पोरं पण आले ती खाली. हा फाउंडेशन काढायचे बाळा. हा लाकडं, बांबू म्हणायचं, लाकडं नाही बांबू. काढून टाकायचं तर घरी न्यायचं काढून. कुठे तरी पक्षी. हा आदू गेलाय घरी मला प्यायला पाणी आणायला. आलं का? आणि राधा बाप्पा पण खाली गेले ते त्यांच्या आईकडे तिकडं. आज राधाचा बर्थडे आहे, 1 मे वाढदिवस आहे तिचा आज. काय केलं तू? बाबाला बांगड्या सांगितले त्या. मी आणले ती बांगडी तिला काल. म्हणते ते का? तो गिफ्ट देतो संध्याकाळी तिला. बर चला घेऊ तेवढं काढून. फाउंडेशन काढायचं तुला माहिती आहे का? हा मावा बघितलं वे तू डाळिंबीच करता ना. बर बर आता गबस काढू दे मला होण्याच्या आधी. आता राधा नवीन कपडे घातले ती काय आज? काय आज बर्थडे का तुझा आज? बर हॅपी बर्थडे. कधी करायचं बर्थडे मग? संध्याकाळी. बर जा खेळा जाऊ मग सावलीला. हा त्या आल्या त्या पाणी घेऊन. हा कुठं जायचंय? ते सबदूर राहिले आणायला. मामा राहिले तर इकडे जायले ते. चला पाणी पिऊ आणि राहिलेलं काढून घेऊ. एवढं 3च तार राहिले ते आता फाउंडेशन काढायचे. तर मामा आले तर आत्याला न्यायला. आणि आत्याला मामा चालली ती कुर्डवाडीला. लग्नामध्ये थोडंसं सामान घ्यायचं राहिले, सोप दोरड किरसुनी ते सगळं ती घ्यायला चालली ती वाडीला. चला आता मी पण एवढं फाउंडेशन काढून घेते आणि जाऊ घरी. पोर आहे तिथे मामापाशी. मामा आले तर गावातनं. तर झालं आता फाउंडेशन काढून ह्या वालचं. आणि ताई काढते त्या खालच्या वालचं फाउंडेशन. चला आता मी चालली घरी कारण मला गुरबाणी लावायची ती. आणि इकडं पोरं खेळते ते रस्सिकेच. साडे 11 वाजल्या त्या आणि भरपूर ऊन पडले. झालं पण सकाळ सकाळ उन्हाच्या आधी रानातलं काम झालं. आता घरची कामं केले म्हणजे निवांत बसायला येतं उन्हाचं. कारण ऊन लय भरायला लागले आता. आणि ह्या महिन्यामध्ये भरपूर ऊन असतं. आणि आंबा काय सुट्टी देत नाही ते पिकलेलं पडायला. सापडले अजून एक पिकलेला आंबा मोठाच्या मोठा आहे. पिकलाय चांगला. घरी घेऊन जाते आता. तरी पोरं रोज सकाळ सकाळ चक्कर मारते ती. 10 आंबा सापडते रोज पिकलेलं. आता उतराय पाहिजे तर आंबा पण ह्याला काय कुडे बनवली नाही. आणि गेल्या वर्षीची पण सापड नाही कुडे कुठे आहे ती. आता कुडे बनवून आपल्याला आंबा उतरावं लागते नाही. कारण नास होते त्याच पडून पण एकदा उतरवून ठेवलं की पिकतात आणि कलर पण येतो चांगला. आले आता मी घरी. आणि मला वाटतं आत्यानं गोरं पाणी दावून सावलीला बांधले काय की नाही तर मामानं दावली असते नाही. पण मामा आलं तर डायरेक्ट खाली चालतं. आत्यानं दाखवली ती गोरं पाणी सावलीला बांधली ती. चला आता कपडे धुवून घेते मी.
कपडे धुवून झाले ती आणि वारं एवढं सुटले की कपडे काय वळणीवर राहिना तेच खालीच पडायला लागले ती. पडलेले कपडे टाकले उचलून वर आणि 12:30 वाजले त्या. चला आता जेवण करायचे ती. जेवण काही केलेच नव्हते सकाळी. आता लागलो आम्ही जेवण करायला आणि जेवणामध्ये आज चपाती, दूध, बटाट्याची भाजी आणि चिगळाची भाजी. चला आता जेवण करून घेऊ. बाल्या भूक लागली का? जेवायचं का मग? चला जेवा मग. सुरुवात पहिले करायची. हां सुरुवात पहिले करू. सुरुवात तू करतोय पहिली कर मग. ऐ कुठं निघाला टायर बांधून कामाला चाललंय काय? आता वाजले संध्याकाळचे 6:30 आणि आता मी करायला लागले स्वयंपाक. कणिक मळून घेतली आणि चपाती करायला लागली मी आता. आदू काय तयार करतो काय राधाला? बर पोरांचं आवरून झाले सगळे आता बर्थडेला आणि गिफ्ट हातामध्ये घेऊन तयार आहे ते नाही रे. फक्त पप्पा नाही तर केक घेऊन गावात ना. आप्पा का तुमच्या दोघांकडे गिफ्ट येते का नाही? मग ते पण गिफ्ट आणायला गेलाय र. काय माहित काय आणते? केक पप्पा आणायचे तर ते का ते गिफ्ट आणायचं आहे. आता आल्यावर बघू. मला तर काय माहिती र. म्हणलंय का? बर आणलं बघू आता. चला झाली आता बर्थडेची तयारी. ऐ ओळायच्या आधीच केक कापते काय? हा हा ओळू द्या द्या आता ओळा. मग साखर म्हणल्यावर काय? पेट वजतच कोणी पेट आले लोक. ओवळा पटापटा दे गिफ्ट आता. तसं नाही ओवळायचं. असं ओवळायचं रे. असं ओवळायचं. असं उलट असं. बस 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 रे बस.
दादा हो. बापू इकडे बघ थांब. बापू इकडे बघ माझ्याकडे. पप्पा रॉकेट काय आणले बाय द्यायला? मग ती गिफ्ट ती ताडी घे. ए सर 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 थांब. असं द्या दादा. ए थांब. इकडे बघ दादा. दादा नीट बघ. जय हिंद, माझ्या दादा. गोळ मी दिली तुला गोळा. ए थांब दादा ओळखते. दादा ओळखते. एक मिनिट. हा दादा बस खाली. आपा कपडे. बाळा इकडे गोळा तुला मी देते. चल. हा जल्दी आजी बची. बापू सर मधनं. ठेव थांब सर. सर. बा साखर चार. चार बाळा साखर. हा गोळा. हा तसं सवा सवा. दादा इकडे बघ आता. हा. हा दे गिफ्ट आता. गिफ्ट दे की गिफ्ट दे. ए खाली ठेवून टाक. चला ना. इकडे बघा. असं आडवं धर आडवं. हा तसंच इकडे बघा. हा इकडे बघा. आता हे वर येतच नाही का? बाले बाले नीट धर. थांब 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 थांब. इकडे मला बघ. इकडे ठेव. माती. हे हाताला लाव की कले. असं असं बोलायचं असं असं. हा. तर गिफ्ट दे तिला आता दोन्ही हाताने. बाया रुमाल आणलं का वालीनं? ए इकडे बघा इकडे बघा. दाखव काय आणलंय. हा इकडे बघ. छान. दे. दे बाळा. आता रुमाल महागारी घेऊन नको म्हणजे झालं उद्या. काय सकाळ. हा, तुझ्या बड्डेला मला वर्ष पण हो काय पैसे घ्यायला. पाणी भरलं का? आता कुठं लावलंय? मामा पाणी लय मोठं भरा बाबाला प्यायचं. धरवायला कर. कळशी बारकी केटली सगळं भरा पाणी. बस साखर खायला उभं. आज काय पाणी एका आलेलं पिऊच वाटलं नाही. गार पाणी झालं का तर बरं वाटतंय. एकदा गरम पाणी ए, झालं मुलांना येऊन बघा माझ्या लईच धरून आणल्या बसायला हसल्या रुसलं काय रुसलं? साखर खायला बसलाय मिठी लावून. शुभम रुसला काय शुभम? ए शुभम रुसला? तिकडे बोलतात ना. कडे काय करायचं झालाय? लावले द्यायला का मामाला उठता लावता. ते टाकलं टाकलं. आगला ते ताटच लागलेलं. हा चल चल काप केक केक काप. आणि आम्ही खाऊ खाणार. हा काप त्याला खाऊ घाल. नेट नेट तिथं नाचतो का. बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू राधा हॅपी बर्थडे टू यू. आले भाऊ. ए, थांब बाबा. सर, तिकडं. आणि पोरीला ए, जरी अरे बस तिथं खाली सर. तिथं बस खाली. मुलांनो जाग्याला बसा. बघा निर्माण वर करतोय जरा. तिकडे बघ. बाबा सर खावा दे धर दे वेगळा आले म्हणतो. चारा सगळ्यांना आता. अवस्था. तिकडे बघा आता तिकडे पप्पाकड लगाले मोठा घास घेतोय तो. झाला बर्थडे आता. सर्व बघलं ना झालं ना? झालं झालं आता. बापू मला समजलं तू अरे बापरे कुणाला बड्डे नेमका राधिका. नंदेश तिकडं बघू. नका रंग सगळ्याला आता उघड